सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत 25,000 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे। राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, जिल्हा लेखाधिकारी, औषध निर्माण या पदावरील कर्मचारी संपावर असल्यामुळे ग्रामीणमध्ये आरोग्य सेवा कोलमडणार असल्याचे चित्र आहे। या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांतर्गत लसीकरण सत्र आणि विविध अहवाल इत्यादी सह ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची सर्व प्रकारची कामे बंद होणार असल्याने सेवा कोलमडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ। जिथे आम्ही बोलवलेली आहे, आजपासून आमचं एनएचएमचं एकूण 20 मागण्यांसाठी आंदोलन आम्ही आज सुरू केलेलं आहे। त्या मागण्यांमध्ये 10 वर्ष वरचे आणि 10 वर्षाखालचे याचे हे स्वरूप, मागण्याचं स्वरूप असं आहे की जे 10 वर्षाच्या खालचे जे लोक आहेत त्यांचं शासनाने जे काही EPF लागू केलेलं नाहीये, विमा लागू केलेला नाहीये किंवा बदली धोरण आहे, याचं आम्ही त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे। आणि जे 10 वर्ष वरची जी मागणी आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण समजण्याचा विषय घेतलेला आहे, कारण आमचे प्रत्येक कर्मचारी हे 17 ते 18 वर्षापासून सेवेत कार्यरत आहे, परंतु शासनानं आतापर्यंत त्याचा काहीच विचार केलेला नाहीये। म्हणून याच्यासाठी आजपासून आम्ही पूर्ण हा आंदोलन ना भूतो ना भविष्य म्हणून सुरू केलेलं आहे। याच्यामध्ये आम्हाला फक्त शासनाला, मेहरबान शासनाला एकच सांगायचं आहे की हे जे काही आहे आमच्या रास्त मागण्या आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून आम्ही आमच्या हे मागणं पूर्ण करायला पाहिजे। कारण आम्ही हा आंदोलन जो सुरू केलेला आहे तो लोकशाही स्वरूपाचं आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। त्याच्यात एकच म्हणणं आहे की पूर्ण मागणं आमच्या मंजूर करून आम्हाला न्याय देण्यात यावा। नितीन ठाकूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.